नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने प्रियाला जेलमध्ये पाठवत मधुभाऊंना मिळवून दिलं त्यांचा आश्रम आणि त्याचबरोबर इथे सायलीला तिचं माहेरसुद्धा परत मिळवून दिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनने इथे आता पुन्हा एकदा आश्रम मिळवून दिल्यानंतर आश्रमामधले सगळेजण तर खूपच जास्त आनंदी होतात, पण सायलीला तर अर्जुनचा खूपच जास्त अभिमान वाटतो, कारण ते सगळेजण पुन्हा एकत्र आनंदाने राहतात. आश्रमातील सगळी लोकं जी विखुरलेली असतात ती पुन्हा एकत्र येतात आणि आनंदाने राहतात. तेव्हा या सगळ्याचं श्रेय जर कुणाला जातं तर एकमेव अर्जुनला आणि त्याचबरोबर चैतन्यालासुद्धा. आणि इथे त्यांची मदत केलेली असते ती म्हणजे सायलीने. त्याच्यामुळे या सगळ्याचं श्रेय त्या तिघांनाही जातं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रियाने मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेतला, पण तरीसुद्धा अर्जुनने खंबीरपणे आपल्या मधुभाऊंची साथ दिली आणि त्यांना इथे निर्दोष सिद्ध करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. आणि प्रिया खोटं बोलते हे सायलीला अगदी बरोबर माहिती असतं. सायलीला आता राग आलेला असतो, कारण तिच्या मधुभाऊंवरती आता प्रिया आरोप करत असते. ते तिला अजिबात सहन होत नाही. पण इथे आता सायली काही न बोलता अर्जुनच प्रियाला खडे बोल सुनावतो. त्यानंतरला इथे अर्जुनने खडे बोल सुनावल्यानंतर अश्विनला राग येतो. पण इथे प्रिया आता स्वतःची बाजू सावरण्यासाठी मधुभाऊंना अर्जुनला चुकीचं ठरवत असते. पण इथे आता लवकरच प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने सायलीला शब्द दिलेला असतो की मिसेस सायली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. लवकरच आहे ना, प्रियाचा हा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येणार आहे. कारण प्रत्येक माणूस ज्या पद्धतीने वागत असतो ना, त्याच्या वागण्याला काहीतरी मर्यादा असतात. तो कुठेतरी थांबतो. माणसाने वागत असताना त्याने कुठेतरी थांबायचं असतं. पण इथे तन्वीला कुठे थांबायचं हेच कळत नाही. ती वारंवार इथे गुन्हे करत असते आणि सगळेजण तिच्या या गुन्ह्याला सपोर्ट करत असतात आणि तेच मला आवडत नाही. सगळ्या लोकांना फक्त आपण जे बोलतो, आपण जे वागतो ते दिसतं. पण इथे प्रिया किती आगाऊपणा करते, मोठ्या माणसांवरती रागवते, त्यांच्यावरती आवाज चढवते. या गोष्टींकडे मात्र कुठलेही सुभेदार आता लक्ष देत नाही. त्यांना तिचं वागणं बरोबरच वाटतं. पण काळजी करू नका, खोटारडेपणा जास्त काळ टिकून राहत नाही. लवकरच प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर असेल आणि तिची हकलपट्टी मी जेलमध्ये केलेली असेल. मी तुम्हाला आज हे प्रॉमिस करतो, हे लवकरच घडणार आहे. तेव्हा सायली म्हणते, खरंच सर असं होईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत मी प्रियाला जेलचा रस्ता दाखवत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा अर्जुनने आता सायलीला तर प्रॉमिस केलेलं असतं की लवकरात लवकर प्रिया जेलमध्ये असेल. पण इथे आता मधुभाऊंना घेऊन आश्रमामध्ये सुद्धा जायचं असतं ना, कारण रिक्रिएशन करायचं आहे. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला काय सिच्युएशन होती ही आता मधुभाऊंच्या नजरेतून आणि त्यांच्या तोंडून त्याला ऐकायची असते. मधुभाऊंच्या नजरेतून त्याला ते पुन्हा पुन्हा सगळं बघायचं असतं. ते क्षण त्याला टिपून ठेवायचे असतात. कारण जेव्हा प्रियाला आश्रमामध्ये नेऊन जे काही रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये प्रिया किती खरं बोलले आणि किती खोटं हे अर्जुनला कळणार असतं. कारण मधुभाऊ पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जे काही बोलत आहेत ते सगळं खरं बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये अजिबातच इथे आता एकही शब्द खोटा आलेला नाही आहे आणि त्यांचं स्टेटमेंटसुद्धा बदललेलं नाही आहे. जे त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं तेच त्यांनी आत्तापर्यंतच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता अर्जुनला माहिती असतं की मधुभाऊ जे बोलतील ते सगळं खरं असणार आहे. तेव्हा अर्जुनला कळणार असतं की प्रिया किती खोटं बोललेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंना घेऊन आश्रमामध्ये जातो. मधुभाऊ खूपच जास्त इमोशनल होतात. ते इथे आश्रमाला बघितल्यानंतर लहान मुलांबरोबर, सायलीबरोबर, कुसुमताई, काका काकू, आश्रमातले ते सगळे वरिष्ठ मंडळी यांच्याबरोबर घालवलेले ते सगळे क्षण मधुभाऊंच्या समोर उभे राहतात. तिथे त्यांनी वाईट दिवस, चांगले दिवस सगळे हसतमुखाने एकत्र घालवलेले असतात. आणि मधुभाऊंचं ते ब्रीद वाक्य जे सायलीने आणि आश्रमामधील प्रत्येक मुलीने लक्षात ठेवलेलं आहे ते म्हणजे, कितीही कठीण प्रसंग आला, कितीही दुःख आलं तरीसुद्धा रडायचं नाही, तर त्या परिस्थितीशी आपण लढायचं, हे मधुभाऊंनी शिकवलेलं असतं. प्रिया इथे वारंवार सगळ्यांना त्रास देते, खोटं बोलते, मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली, पण तरीसुद्धा हे ब्रीद वाक्य सायलीने लक्षात ठेवले आणि त्याच्यामुळेच तिला नेहमी लढायचं बळ मिळत असतं की रडायचं नाही, लढायचं. जोपर्यंत आपल्यामध्ये त्राण आहे, शक्ती आहे, तोपर्यंत आपण लढायचं, हे मधुभाऊंनी शिकवलेलं असतं. आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो
सायली मधुभाऊंना आठवण करून देते की आपल्याला आता इथे निराश व्हायचं नाही, आपल्याला इमोशनल व्हायचं नाही आहे. तर आपल्याला इथे जे जे काही घडलं आहे ते सगळं तुम्हाला इथे कणखरपणे मांडायचं आहे. तेव्हाच अर्जुन सर या सगळ्यातून काही ना काहीतरी मार्ग काढतील. तेव्हा मधुभाऊ तुम्ही अजिबात इमोशनल होऊ नका, भावूक होऊ नका. जे काही घडलं होतं ते कणखरपणे तुम्ही यांना सांगा, म्हणजे त्यांना कळेल की इथे कोण खरं बोलले, तुम्ही की प्रिया. प्रियांच्या बोलण्यामध्ये किती फरक पडला आहे हे तेव्हाच अर्जुन सरांना कळेल आणि मग अर्जुन सर हे सगळं कोर्टामध्ये मांडतील आणि तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की काळजी करू नको सायली, मी जे काही घडलं आहे ना ते सगळं सांगणार आहे, मी तयार आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, तुमच्यासाठी हे आश्रम आहे, तुम्ही हे आश्रम वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताय. पण खरं सांगू का, हे आमच्यासाठी आहे ना आमचं घरच आहे. कारण का, इथे आम्ही सगळेजण राहिलो. मी इथे माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यानंतरला माझ्या सायलीचं लग्न झालं. पण इथे आम्ही सगळ्यांनी एकत्र जे दिवस घालवलेत, चांगले वाईट, ते सगळ्यांनी एकत्र घालवलेत. आमच्यासाठी हे आमचं घर आहे, माझ्यासाठी तर हे मंदिर आहे. तेव्हा माझ्या सायलीसाठी हे माहेर आहे तिचं. माझ्या सायलीला तिचं माहेर मिळवून द्या. ती जेव्हा कधी तिच्या सासरहून तिच्या माहेरी येईल ना, तेव्हा ती इथे तिच्या घरी, तिच्या हक्काच्या घरी राहील, तिच्या बापाच्या खांद्यावरती डोकं ठेवेल. जेव्हा आम्ही सगळेजण इथे एकत्र राहू ना, तेव्हा आमचा आनंद परत येईल, तेव्हा ते दिवस आमचे परत येतील असं मला वाटेल. तेव्हा माझ्या मुलांसाठी, जी मुलं आता माझ्याजवळ नाही आहेत, ती विखुरली गेली आहेत, अर्धी तिकडे राहत आहेत, अर्धी दुसऱ्या आश्रमात राहत आहेत. माझ्या सायलीचं लग्न झालं, पण जेव्हा ती कधी माहेरी येईल तेव्हा तिची माणसं, तिच्या हक्काची माणसं जी तिला खूप प्रिय आहेत, ती तिला तिथे मिळतील. तेव्हा माझ्या सायलीचं माहेर तिला परत मिळवून द्या. अर्जुन म्हणतो की प्रॉमिस मधुभाऊ, मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी सायलीला तिचा आश्रम परत मिळवून देईल. ती तिच्या माहेरी हक्काने येईल आणि मी सुद्धा येईन ना इथे जेवायला. मी सुद्धा तुमच्याकडून माझे लाड करून घेणार आहे, जावयाचे लाड पुरवायचे तुम्ही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नक्कीच. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी नक्की तुम्हाला तुमचा आश्रम परत मिळवून देईन, सायलीला तिचं माहेर मिळवून देईन, अजिबात तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, जाऊया का, आपल्याला आता रिक्रिएशन करायचं आहे. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना विचारतो की ज्या वेळेला तुम्ही आश्रमामध्ये आला होता तेव्हा नक्की काय काय घडलं होतं, त्यावेळेची सिच्युएशन काय होती. तेव्हा मधुभाऊ सांगतात की ज्या वेळेला मी आश्रमामध्ये आलो होतो तेव्हा साक्षी आणि इथे विलास दोघेजणं काहीतरी शोधत होते. आणि काहीतरी म्हणजे काय, तर माझ्या आश्रमाचे पेपर शोधत होते कपाटामध्ये. आणि संपूर्ण आश्रम त्यांनी इथे उलथापालथ करून ठेवली होती, सगळे पेपर बाहेर काढून टाकले होते, अस्ताव्यस्त सगळं करून ठेवलं होतं. आणि मग त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. जे काही घडलं होतं मधुभाऊंनी सगळं सांगितलं होतं. अर्जुन विचारतो, ज्या वेळेला साक्षीने विलासला गोळी मारली त्यावेळेला तुम्ही कसे उभे होतात. तेव्हा मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की ते तिघेजणं कसे उभे होतात आणि विलासला गोळी लागल्यानंतर तो कुठल्या बाजूला पडला, हे सगळं आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. आणि ते सगळं खरं असतं, कारण पोलीस तिथे आलेले असतात. ज्या वेळेला इथे आता विलासचा खून झालेला असतो तेव्हा पंचनामा करण्यासाठी तिथे पोलीस आलेले असतात. आणि पंचनाम्यामध्ये ज्या बाजूला विलास पडलेला असतो ती जागा मधुभाऊंनी परफेक्ट सांगितलेली असते. आणि मधुभाऊ जेव्हा चक्कर येऊन पडतात ती जागासुद्धा त्यांनी बरोबर सांगितलेली असते. मग प्रिया लपून कुठे बसली होती, तर प्रियाने दिलेल्या स्टेटमेंटनुसार प्रिया टेबलच्या मागे लपली होती. आणि ज्या वेळेला अर्जुन टेबलच्या मागे जाऊन लपला तेव्हा त्याने बघितलं तर काय, टेबलच्या इथून गोळी नक्की कुणी मारले हे दिसतच नाही. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की या वेळेला आपल्याला खूप मोठा क्ल्यू मिळालेला आहे. म्हणजे प्रियाच्या स्टेटमेंटनुसार ती टेबलच्या इथून बघते तर तिला तिथून दिसतच नाही आहे की नक्की गोळी मारली कुणी. आणि आता हाच फरक आपल्यासाठी आणि आपल्या केससाठी टर्निंग पॉईंट असणार आहे. आपल्याला खूप मोठा क्ल्यू मिळाला आहे, पुरावा मिळाला आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायलीला खूप आनंद होतो. सगळेजण घरी येतात. प्रिया तर घाबरलेली असते, कारण मधुभाऊ आता रिक्रिएशनसाठी आश्रमामध्ये गेलेले असतात. मधुभाऊ जे सांगणार ते खरंच सांगणार. आणि आता याचा सगळा परिणाम माझ्यावरती होतोय की काय, माझा खोटारडेपणा समोर येतोय की काय, ही भीती आता प्रियाला वाटत असते. आणि तसंच घडतं. मधुभाऊ आश्रमामध्ये जाऊ नये म्हणून प्रियाने खूप प्रयत्न केलेले असतात. मधुभाऊंवरती तिने हार चोळल्याचा आरोपसुद्धा केलेला असतो. तर इथे त्यावेळेला अर्जुनने मधुभाऊंची बाजू घेतलेली असते. पण तरीसुद्धा प्रियाने हे सगळं मधुभाऊ आश्रमामध्ये जाता कामा नये म्हणून केलेलं असतं. पण शेवटीला काय होतं,
सायली आणि अर्जुन मधुभाऊंना समजावतात आणि त्यांना आश्रमामध्ये घेऊनच जातात. आणि प्रेक्षकांनो, आश्रमामध्ये गेल्यानंतर आता मधुभाऊ ज्या पद्धतीने सगळं सांगतात ते सगळं सत्यच असतं. पोलीससुद्धा जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की नाही, मधुभाऊ जे बोलत आहेत त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे, कारण ते परखडपणे सगळं मांडतायत. तशी प्रिया इथे खूपच जास्त आता खोटं बोलत असते. त्यामुळे जे काही बोलत असते अर्धं खोटं, खरं तर त्याच्यामध्ये अजिबातच नसतं आणि पूर्ण ती हललेली असते, हो की नाही? कारण खोटं आहे ना. खोटं सांगताना माणूस स्पष्टपणे बोलतच नाही, अडखळत ती सांगत असते. त्यामुळे इथे आता दोघांमधला फरक तर कळलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट घडणार असते. ज्या वेळेला कोर्टामध्ये आता अर्जुनने हेअरिंग घेतलेली असते, त्याच्यामध्ये सगळेजण जमलेले असतात. प्रियाची चौकशी होणार असते. प्रियाला त्याने नोटीस दिलेली असते. अर्जुन म्हणतो की हे घे तन्वी, तुला लग्नाचं गिफ्ट दिलं नाही ना, म्हणून तुला ही लिगली नोटीस देतोय. सगळ्यांनाच धक्का बसतो. कसली नोटीस? आत्तापर्यंत सगळे खूपच जास्त शहाणपणा करत असतात. अर्जुन सायलीला वाटेल तसं बोलून त्या प्रियाची आणि अश्विनची सातत्याने बाजू घेत असतात. पण आता इथे अर्जुनने आपल्या वकिली बुद्धीने आणि इथे खूपच जास्त तोऱ्यात सडेतोड असं उत्तर सगळ्यांना दिलेलं असतं. सगळ्यांची तोंडं बंद केलेली असतात. असं लिगल नोटीस त्याने प्रियाला त्याच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की लग्नाचं गिफ्ट आहे, तुला आता इथे यावं लागणार आहे कोर्टामध्ये, तुझी चौकशी होणार आणि तुला प्रश्न विचारणार, विचारले जाणार आहेत तुला, तेव्हा आता तयारी कर. चौकशीला सुद्धा यायचं आहे आणि त्याचबरोबर तुला कोर्टामध्ये सुद्धा यायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, प्रियाच्या पायाखालची जमीनच सडकलेली असते. कोर्टामध्ये सगळेजण हजर होतात. अर्जुन नेहमीप्रमाणे कॉन्फिडंट असतो. दामिनी देशमुख आलेले असतात. पण ह्या वेळेला इथे अर्जुनने आता कुणी केला कुणी नाही केला यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया ही आय विटनेस होऊ शकत नाही याच्यावरती त्यांनी भर द्यायचं ठरवलेलं असतं. कारण ज्या वेळेला प्रियाला आश्रमामध्ये नेऊन जे काही रिक्रिएशन करण्यात आलं होतं विलास मर्डर केस, त्याच पद्धतीने मधुभाऊंना आश्रमामध्ये नेऊन जे काही रिक्रिएशन करण्यात आलं होतं त्याचा व्हिडिओसुद्धा अर्जुनने आता स्क्रीनवरती लावलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, तुम्ही बघा, मधुभाऊने अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जे जे काही घडलं सगळं परखडपणे मांडले. तेव्हा त्यांनी एकदासुद्धा सांगितलं आहे का की प्रिया तिथे होती? नाही. त्यांनी हेच सांगितलेलं आहे की साक्षी आणि विलास तिथे होते. ते दोघेजण तिथे त्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. पण इथे प्रियाचं म्हणणं काय आहे की तिथे साक्षी नव्हती आणि तिथे प्रिया लपून बसली होती, हे तिचं म्हणणं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की त्यावेळेला साक्षी आणि महिपत हे दोघेजण तर होतेच, पण तिथे प्रियासुद्धा होती. कारण प्रिया ही साक्षीसाठी काम करत होती आणि जे काही त्याने फुटेज वगैरे दाखवलेलं असतं ज्याच्यामध्ये प्रिया साक्षीकडून पैसे घेते, हे सगळं त्याने सिद्ध केलेलं असतं अगदी पुरावे देऊन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की प्रियाने पैसे घेतले होते की तुला प्रॉपर्टीचे पेपर मी शोधून देणार. आणि इथे आता विलासने सुद्धा सांगितलं होतं की तो महिपतसाठी आणि साक्षी शिकरेसाठी काम करत होता आणि तो तिथे आलाच या कारणासाठी होता की त्याला त्या प्रॉपर्टीचे पेपर तिथून चोरायचे होते. ही त्याला जबाबदारी देण्यात आली होती. आणि ज्या वेळेला तिथे मधुभाऊ गेले तेव्हा त्यांनी मधुभाऊला मारण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा प्रयत्न केला, पण शेवटीला मधुभाऊ काही घाबरले नाही. मधुभाऊंनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं की नाही, प्रॉपर्टीचे पेपर मिळणार नाही. तेव्हा इथे सायलीला आता याबद्दल काहीच माहिती नव्हतं, कारण सायली त्यावेळेला सिनेमा बघण्यासाठी गेली होती मुलांना, काका काकूंना घेऊन. पण इथे जेव्हा आता मधुभाऊ हे सगळं सांगत असतात सायली खूप भावूक झालेली असते. त्यामुळे इथे सायली आता रागवलेली असते त्या प्रियावरती, जिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं जेव्हा अर्जुन हे सगळं बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की इथे तन्वी किल्लेदारने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली, कारण तिने स्टेटमेंट दिल्याप्रमाणे ती टेबलच्या मागे लपून बसली होती. पण ज्या वेळेला मधुभाऊ, विलास आणि साक्षी हे तिघेजण उभे आहेत त्यावेळेला टेबलच्या इथून तर दिसतच नाही आहे की नक्की गोळी कुणी कुणाला मारली. म्हणजे इथे जर मधुभाऊ म्हणतायत की साक्षीनेच विलासचा खून केला आहे तर केला आहे, आपण मधुभाऊंवरती विश्वास का नाही ठेवायचा? जर मधुभाऊ गुन्हेगार असते तर त्यांच्या डोक्यामध्ये मागून प्रियाने वार का केला असता? मागून येऊन त्यांच्या डोक्यामध्ये मारणारी व्यक्ती ही कोण होती? तर प्रिया होती, कारण ती तिथे लपून बसली होती. त्यांच्या तिघांच्या व्यतिरिक्त तिथे कुणीही नव्हतं. तेव्हा इथे मधुभाऊ आता निर्दोष आहेत, त्यांना तुम्ही लवकरात लवकर निर्दोष सिद्ध कराच असा तुम्ही निकाल द्या.
कारण इथे विलासचा खून करणारी साक्षीच आहे, कारण तिच्याकडेच पिस्तूल असणार आहे. मधुभाऊ साधा माणूस, ते पैशांची जमावजमाव करायला गेले होते, कारण त्यांना आश्रमाचा टॅक्स द्यायचा होता. त्यासाठी ते जमवाजमव करायला गेले होते आणि इथे आता ते बंदूक कुठून आणणार आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की इकडे प्रियाच्या स्टेटमेंटवरती आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे. ते आय विटनेस असूच शकत नाही, कारण ती ज्या ठिकाणी लपली होती त्या अँगलने विलासचा खून नक्की कुणी केला आहे ते दिसतच नाही आहे, असं आता इथे अर्जुन म्हणतो. त्यामुळे इथे जजसाहेब, तुम्ही फक्त एक काम करा की प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मधुभाऊंना गुन्हेगार ठरवू शकत नाही, कारण ते आय विटनेस असू शकत नाही, कारण ती प्रियासाठी काम करत होती. त्यामुळे आता इथे आश्रमावरती जो स्टे आणलेला आहे तो बाजूला करण्यात यावा. त्यांच्या आश्रमातल्या मुलांचे काकूकाकूंचे हाल होत आहेत. त्यांची जरी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली तरीसुद्धा आज लहानपणापासून ते सगळेजण एकत्र राहत आहेत. त्यांना एकमेकांची सवय आहे. त्यांचं घर त्यांना परत करण्यात यावं. मधुभाऊने आपल्या कष्टातून ते आश्रम उभं केलेलं आहे. तुम्ही जर त्यांचं रजिस्टर बघाल तर त्याच्यामध्ये एकसुद्धा तुम्हाला खाडाखोड दिसणार नाही आहे. जे काही त्यांनी लिहिलं आहे ते सगळं खरं खरं आहे. त्यांचा जो इन्कम स्रोत होता तो त्यांनी कशा पद्धतीने ते पैसे कमवायचे हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलं आहे. ते पापड, कुरडया, लोणचं हे सगळं बनवून ते विकत होते. मधुभाऊ छोटी मोठी कामं करत होते. त्याचबरोबर कुसुमताईचा बिझनेस होता. पापड, कुरडया, लोणचं वगैरे त्या विकायच्या. मिसेस सायली काम करायच्या. या सगळ्या गोष्टी आता अर्जुनने तिथे मांडलेल्या असतात. तेव्हा इथे अर्जुनने आता सांगितलेलं असतं की त्यांच्याकडे दुसरे कुठलेही पैसे नाही आहेत. त्यांचे तुम्ही खर्च बघा. त्यांची इथे साधी जीवनशैली बघा. त्यांनी जर इथे क्रिमिनलपणा केला असता, त्यांचे वेगळे धंदे असते, तर त्यांनी एवढे गरिबीमध्ये दिवस का काढले असते. तेव्हा इकडे आता अर्जुनने अगदी व्यवस्थितरित्या मधुभाऊंची बाजू मांडलेली असते. तेव्हा इथे प्रियाला आता चांगलं तोंडावरती पाडलं होतं. प्रियालासुद्धा अर्जुन प्रश्न विचारतो की ज्या वेळेला इथे विलासचा खून झाला त्यावेळेला तू टेबलच्या मागे जर लपून बसली होतीस, तिथून तर काहीच दिसत नाही आहे. मग तुला कसं कळलं की मधुभाऊंनी खून केला आहे म्हणून? तुला तर बंदूक कुणाच्या हातामध्ये आहे हेच दिसत नाही आहे तिथून. तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तू खरोखर बघितलंस का खून कुणी केला इथे? आणि जर एवढं सगळं होतं, मधुभाऊ विलासमध्ये एवढी जर हातापायी झाली होती, त्यांचं एवढं बोलणं चालू होतं, तू तर आश्रमामध्येच होतीस ना, मग तू का मध्ये आली नाहीस? तेव्हा अर्जुन तिला जाब विचारतो की मधुभाऊनी गोळी विलासला शेवटला मारली असेल तुझ्या म्हणण्यानुसार, पण आधी तर त्यांच्यामध्ये एवढी हातापायी झाली ना. साक्षी आणि तो विलास यांच्यामध्ये त्यांचं एवढा वेळ बोलणं झालं, मग तेव्हा तू मध्ये का नाही आलीस की तेव्हासुद्धा मधुभाऊ हातामध्ये बंदूक घेऊनच तयार होते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुनने आता चांगली प्रियाची बोलती बंद केलेली असते. हे बघ तन्वी, खोटं बोलू नकोस. अगं साक्षीसाठी काम करणारी तू, अख्ख्या आश्रमामध्ये फक्त एकमेव तू अशी मुलगी होतीस जी मधुभाऊंना म्हणाली होतीस की वात्सल्य आश्रम विका म्हणून. का गं? त्या आश्रमामध्ये तू सुद्धा लहानाची मोठी झाली होतीस ना. मग तुला का वाटलं नाही की आपलं घर विकू नये म्हणून? मिसेस सायली असू दे नाही तर बाकीचे सगळे लोक असू दे, त्यांना मधुभाऊ हवेत, त्यांना आश्रम हवं आहे. मग मधुभाऊ सगळ्यांबरोबर चांगले वागतात. अगदी काका काकूपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांबरोबर ते चांगले वागतात. मग ते तुझ्या एकटीशीच वाईट का वागतात? बरं ठीक आहे, ते तुझ्या एकटीशी वाईट वागतात. तू आश्रमामध्ये एका तरी माणसाची नीट बोलली आहेस का? नीट वागली आहेस का ते सांग बरं. आश्रमामध्ये कुठली अशी व्यक्ती आहे जिच्याबरोबर तू चांगली वागली आहेस? तेव्हा इथे आता प्रिया गप्पच बसते, कारण ती कुणाशीच चांगली बोललेली नसते. इथे आता अर्जुन म्हणतो की जजसाहेब, जी मुलगी आश्रमामध्ये असताना ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती जर खुनाचा आरोप करू शकते, त्यांच्याशी ती कधीच नीट बोलू शकत नाही, काका काकूंचा अपमान करू शकते. ज्या काकांचा डायलिसिस केला जातो त्यांना का खर्च होतं म्हणून ती म्हणाली की तुम्ही आता इथे राहू नका, म्हणून तुम्ही इथून निघून जा, तुम्हाला किती खर्च करायचा. त्या मुलीवरती आपण काय विश्वास ठेवायचा? ते आय विटनेस होऊ शकत नाही. मधुभाऊ आय विटनेस आहेत, कारण ते बाहेरून घरामध्ये आले होते आणि घरामध्ये येण्याच्या आधी तिथे विलास आणि साक्षी प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. म्हणून ज्या वेळेला पोलीस तिथे आले होते तेव्हा संपूर्ण आश्रम हे अस्ताव्यस्त झालं होतं. जर इथे मधुभाऊ आधीपासूनच तिथे असतील आणि त्यांनी हे सगळं केलं असेल तर प्रॉपर्टीचे पेपर, तो पैसा कुठे ठेवला हे त्यांना बरोबर माहिती होतं. मग त्यासाठी त्यांना एवढा आश्रम अस्ताव्यस्त करायची गरज नव्हती. पण इथे साक्षी आणि त्याचबरोबर विलास ते दोघेजण आश्रमाचे पेपर शोधत होते आणि मग मधुभाऊ तिथे गेलेत. त्यामुळे इथे आता वात्सल्य आश्रम हे मधुभाऊंना परत देण्यात यावं अशी आता अर्जुन रिक्वेस्ट करतो. तेव्हा इथे अर्जुनने जे साक्षीदार जे पुरावे सादर केलेले असतात त्यावरून इथे आता कोर्टसुद्धा निकाल देतं की वात्सल्य आश्रम हे मधुभाऊंना परत देण्यात येत आहे. ते सगळेजण पुन्हा तिथे राहू शकतात आणि अशा पद्धतीने अर्जुनने मधुभाऊंना इथे आश्रम तर परत मिळवून दिलेलं असतं.
प्रियाची रवानगी जेलमध्ये केलेली असते, कारण तिने खोटी साक्ष दिलेली असते आणि इथे सायलीला तिचं माहेर परत मिळालेलं असतं. सर्व आश्रमातील काकू काकांना, लहान मुलांना त्यांचं घर, त्यांचं मंदिर, त्यांचा आश्रम परत मिळाल्यामुळे सायलीला खूप जास्त आनंद होतो. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि ती जेलमध्ये खडी फोडायला गेलेली असते.